पाकिस्तानचं पाणी थांबवायला 20 वर्ष लागतील. शंकराचार्यांनी नरेंद्र मोदींना सुनावलंय. मंडळी, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार स्थगित करण्याची घोषणा केली आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सरकारच्या या क्षमतेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. पाणी थांबवण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसून जनतेला मूर्ख बनवलं जात असल्याचा दावा त्यांनी केलाय. पाणी थांबवण्याची यंत्रणाच नाहीये का? तर पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर 23 एप्रिल रोजी केंद्र सरकारने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार इंडस वॉटर ट्रीटी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी पाकिस्तानला पाण्याचा एक थेंबही मिळणार नाही असं म्हटलं होतं. मात्र स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी यावर शंका व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी माहिती घेतली असता भारताकडे सिंधू नदीचे पाणी आणि ते पाणी थांबवण्यासाठी कोणतीही तातडीची यंत्रणा उपलब्ध नाही. अशी व्यवस्था उभी करायची झाल्यास किमान 20 वर्ष लागतील आणि प्रचंड खर्च येईल. त्यामुळे पाणी थांबवण्याची घोषणा करणं म्हणजे जनतेची दिशाभूल करण्यासारखं आहे असं ते म्हणाल्यात. ज्यांच्या अपयशामुळे हे घडलं त्यांना जबाबदार धरलं पाहिजे असं देखील त्यांनी सुचवलं आहे. हिंदू स्वसंरक्षणास सज्ज राहावे. काश्मीरमधील हल्ल्यानंतर उत्तराखंडमधील चारधाम यात्रा पुढे ढकलण्याच्या सरकारच्या विचारावरही स्वामीजींनी टीका केली आहे. हे हिंदूंना आव्हान आहे आणि सरकारने ते स्वीकारून उत्तर द्यायला हवं असं ते म्हणाले आहेत. दहशतवादी सहजपणे घुसून हत्या करून निघून जातात. यावरून सुरक्षेतील त्रुटी स्पष्ट होतात. सर्वात आधी ज्यांनी आपलं रक्षण करण्यात चूक केली त्यांना जबाबदार धरून शिक्षा द्यायला हवी. नंतर बाहेरच्यांचा हात असेल तर त्यांच्यावरही हल्ला करावा असं ते म्हणाले. त्यांनी पुढे म्हटलं की हिंदूंनी स्वतःला सुरक्षित करण्याचा विचार करावा आणि गरज पडल्यास स्वतःच्या शस्त्रांनी स्वतःचं रक्षण करावं. सरकार चौकीदार असल्याचं म्हणते, पण हल्ल्याला प्रतिकार झाला नाही यावरही त्यांनी बोट ठेवलेलं आहे. तर मंडळी, पाकिस्तानचं पाणी थांबवायला 20 वर्षे लागतील असं शंकराचार्यांनी नरेंद्र मोदी यांना सुनावलेलं आहे.